मी खूप जड अंतकरणाने कालचा जो महाराष्ट्रावर जो मोठा आघात झाला, आपल्यातून आपल्या महाराष्ट्राचे एक कणखर नेतृत्व आमचे श्रद्धास्थान आदरणीय अजितदादा हे आपल्यातून निघून गेले आणि पूर्ण महाराष्ट्रावर एक खूप मोठं दुःखाचं डोंगर आम्ही शब्दात व्यक्त करू शकत नाही. दादा, तुमचं जे व्यक्तिमत्व होतं, खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राला 18 पगड जातीला घेऊन चालणारं जे व्यक्तिमत्व होतं, या दृष्टिकोनातून आम्ही तुमच्याकडे पाहत होतो. खऱ्या अर्थानं महाराष्ट्र आता पोरका झालाय. आता आम्हाला कोणी आहे का नाही असं आम्हाला वाटतंय. कारण सध्याची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर सर्व राजकीय लोक जाती धर्माचं राजकारण करतात. आम्ही एकमेव पवार फॅमिली सन्मान्य अजितदादा यांच्याकडे सर्वांना घेऊन चालणारा नेता आणि कुठल्याच जाती धर्माला डोक्यावर घेऊन किंवा कोणाला खाली करणे, कोणाला वर करणे हे तुमच्याकडे अजिबात नव्हतं. तुम्ही सामान्यातल्या सामान्य माणसाला न्याय देण्याचं काम तुम्ही करत होतात. तुमचा आदर्श घेऊन आम्ही राजकारणात चालत होतो. पण दादा, खरंच आम्हाला खूप मोठं दुःख झालंय आणि यापुढे राजकारणात काय काय होईल आणि त्या गोष्टी महाराष्ट्रात पेलू शकेल का नाही, या गोष्टीची आम्हाला खूप म्हणजे आमचं मन हेलावून गेले आणि आम्ही हतबल झालोय. आमच्याकडे कुठला पर्याय उरलेला नाही. तर सर्व राजकीय नेत्यांना मी विनंती करतो की तुम्ही फक्त जातीपातीचं राजकारण सोडून स्वच्छ राजकारण करा आणि सामान्य जनतेला न्याय देण्याचं काम करा, एवढीच विनंती करतो. आणि पूर्ण उदगीरकरांतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करतो. दादा, सर्व तुमच्या कुटुंबाला ही दुःख पेलण्याची ताकद देव ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो.